भाऊ, हा एक नवीन पेन तयार केलेला आहे मी. ह्या पेनामध्ये या ठिकाणी जे आहे ह्या निळ्या रंगाच्या कॅप्सूल ठेवलेल्या आहेत. नंतर या ठिकाणी जांभ्या रंगाचं जे आहे या ठिकाणी एक गोल व्हील आहे आणि त्याच्या बाजूला या ठिकाणी जे तपकिरी रंगाचं जे आहे त्या ठिकाणी एक खटकी येते. ती अर्ध्या गोलाकार आहे आणि या जांभ्या रंगाच्या व्हीलवर या ठिकाणी एक ओपन कॅव्हिटी दिलेली आहे. हे होल ठेवलेलं आहे की ज्यावेळेला हे दोघं हे ब्राऊन कलरच्या याचं होल आणि हे दोघं होल ज्यावेळेला मॅच होतील त्यावेळेला ही जी कॅप्सूल आहे ही कॅप्सूल इथे पुढे सरकेल. नंतर ह्या ठिकाणी पुढे एक तोंड दिलेलं आहे त्रिकोणाकृती आणि त्याला एक जाळी लावलेली आहे. नंतर ह्यावरती ठिकाणी हिरव्या रंगाचं जे आहे ते एक कॅप्सूल फुटल्यानंतर जी पण काही उरलेलं जे कॅप्सूल असेल ना ती फेकण्याकरता त्या ठिकाणी एक झाकण ठेवलेलं आहे. अशा रीतीने साधारणतः पेनाची अरेंजमेंट आहे. मागच्या बाजूला ह्या ठिकाणी काळ्या रंगाची एक डिस्क लावलेली आहे आणि त्याला स्प्रिंग लावलेली आहे. जसं जसं कॅप्सूल हे होईल तसं तसं ते जी हे आहे झाकण ते कॅप्सूलला पुढे पुढे लोटेल. हम्म. हे 2 नंबरचे आहे. या ठिकाणी हे व्हील जे आहे हे फिरेल. हे बघ या रीतीने व्हील फिरतोय. हे दोघं होल जे आहे ते ब्राऊन पट्टीवरचं होल आणि जांभळ्या रंगाच्या पट्टीवरचं होल दोघं मॅच झाले त्यावेळेला ती कॅप्सूल जी ती पुढे सरकेल. हे बघ ह्या रीतीने कॅप्सूल पुढे सरकलेली आहे. कॅप्सूल पुढे सरकल्यानंतर ही खटकी जी आहे पुन्हा अजून खालच्या बाजूला ही ब्राऊन कलरची खटकी जी आहे ती खालच्या बाजूला फिरेल या रीतीने. त्यामुळे ते कॅप्सूलचं जे कॅप जी आहे ती त्या ठिकाणी निघून जाईल. निघाल्यानंतर त्या मागचं जे कॅप्सूलचा जो भाग असतो खालचा त्याच्यातलं जे कंटेंट पावडर जी आहे ती त्या ठिकाणी खाली पडेल आणि ती पावडर जाळीतून ओढली जाईल. ज्याला आपण तोंडाने हवा ओढू त्यावेळेला ती ओढली जाईल आणि ओढल्या गेल्यानंतर ती डायरेक्टली माणसाच्या तोंडामध्ये ते जाईल पावडर. अशा रीतीने हे कॅप्सूलचं बनवलेलं आहे. तर ह्याप्रमाणे हे बनवायचं आहे. तर यामध्ये जर तुम्हाला काही सजेशन असतील तर तुम्ही ते सांगा. ओके, धन्यवाद.